महायुतीचे आणि भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना निवडून आणण्याकरता कार्यकर्ते काम करतील असं आता भाजपमध्ये सूर उमटतोय। भाजपमध्ये कोणतेही कार्यकर्ते किंवा कोणताही लोकप्रतिनिधी हा नाराज नाही अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा चौधरी यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते बोरिवली दाखल झाले। मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं करण्यात आलं। आपल्यासोबत आमदार मनीषा चौधरी आहेत। ताई, आल्यानंतर मोठं स्वागत सुद्धा या ठिकाणी पियुष यांचं केलेलं आहे। उत्तर मुंबईचे आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI ह्या महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार नामदार केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांचं माझ्या दहिसर विधानसभेमध्ये आज हार्दिक स्वागत केलेलं आहे। स्वामी विवेकानंदांच्या विचाराने देशाचे नरेंद्र मोदीजी कार्यभार करतायत, त्याचप्रमाणे उत्तर मुंबईमध्ये स्वामी विवेकानंदजींच्या आज दर्शन घेऊन पियुषजींनी आज उत्तर मुंबईमध्ये पहिले कार्यकर्त्यांसोबत संबोधित करणार आहेत। नक्कीच, पण एकंदरीत विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांना कुठे डावललं अशा प्रकारे चर्चा सुद्धा सुरू आहे। ते आज सोबत होते मात्र भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार गोपाल शेट्टीजी हे संघटनेच्या आमच्या मधून आलेले आहेत। खासदार हे आमचे गोपाल शेट्टी आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही माणूस हा कायमचा खासदार नसतो, आमदार नसतो किंवा भारतीय जनता पार्टीचा मंत्री हा कायमस्वरूपी मंत्री नसतो। परंतु गोपाल शेट्टीजी पूर्ण पाठिंब्याने आणि पियुषजींना जेवढा गोपाल शेट्टींना लीड मिळालेला होता तेवढ्याच लीडने आम्ही पियुषजींना सुद्धा निवडून देणार आहोत। नाराज कार्यकर्त्यांना कसं समजवणार, त्यांची समजूत कशी काढणार आता? हे बघा, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा बॅकबोन आहे आणि कार्यकर्त्याला 2-3 दिवस थोडंसं दुःख होतं की खासदार आमचे 2 वेळा होते, त्यांना पुन्हा एकदा मिळाला पाहिजे, पण पार्टीचा निर्णय हे कायम मानणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता सुद्धा त्याचंच पालन करतो। आता या नाराज कार्यकर्त्यांना भाजप कशा प्रकारे त्यांची नाराजी दूर करणार, त्यांची मनधरणी करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन नाईक सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।